नमस्कार, मी याशिका रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण तुम्हाला मुलांच्या आवडीची गोष्ट किंवा स्नॅक्समध्ये किंवा स्टार्टरमध्ये लागणारी गोष्ट मी तुम्हाला बनवून दाखवत आहे। तर ती गोष्ट आहे चीज बॉल। आता आपण ही चीज बॉलला काय काय लागतं आणि कसं करतात हे मी तुम्हाला दाखवते। या तुम्हाला दाखवते साहित्य आणि कृती। साहित्य घेतलेलं आहे, मी तुम्हाला साहित्य दाखवते। हे मी 4 बटाटे उकडून घेतलेले आहेत। इथे मी मोझरेला चीज घेतला आहे। हा ब्रेड क्रम घेतलेला आहे। मी इथे मैदा घेतलेला आहे। इथे मी बारीक कापून कांदा घेतलेला आहे। इथे मी शिमला मिरची घेतलेली आहे। हे मी आपलं अमूल चीज साधा घेतलेला आहे। इथे मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे। हे ऑरिगॅनो आहे। इथे 2-3 लसूण मी ग्रेट करून घेतलेले आहेत। हे चिली फ्लेक्स आहे आणि हे काळी मिरी घेतलेली आहे। तर आता मी तुम्हाला कृती दाखवते। हे सगळं साहित्य आपण घ्यायचे आहे आणि ह्याच्यात थोडंसं मीठ लागणार आहे। आपण चवीनुसार मीठ घाला। आपण चवीनुसार मीठ घालायचे। नंतर आपण कांदा घालूया। नंतर आपण शिमला मिरची घालूया। आपण ऑरिगॅनो घालूया। नंतर चिली फ्लेक्स घालूया। नंतर आपण काळी मिरीची पूड घालूया। त्यानंतर आपण लसूण घालूया। तर आपण चीज घालूया। त्यानंतर आपण हे मोझरेला चीज घालू। त्यानंतर हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया। तर मैदा आणि कॉर्नफ्लॉवर ह्यामध्ये पाणी मिक्स करायचे। छान मिक्स करून घ्यायचे। आपण अशी छान पेस्ट करून घ्यायची आहे, पण पातळ अगदी करायची नाहीये, जेणेकरून आपल्याला कोटिंग झालं पाहिजे, चांगलं कवरिंग आलं पाहिजे, नाहीतर मग सगळं चीज बाहेर येईल फ्राय करताना। अजून ह्याच्यात थोडं पाणी लागेल। आपण असे बॉल करून रेडी करून घेऊ। आता तुम्हाला जर स्टफ चीज करायचं असेल तर थोडंसं चीज आहे ना, तर ह्यात तुम्ही घालू शकता। असे तुम्ही बॉल बनवू शकता आणि डायरेक्ट सुद्धा तुम्ही करू शकता।
आता हे आपण ह्याच्यात डीप करूया. चांगलं कोट झालं पाहिजे आणि नंतर हे आपण ह्याच्यामध्ये कोट करू, ब्रेड क्रम्ब मध्ये. असं झालं पाहिजे. आता हे आपण सगळे बॉल रेडी करून घेऊ. तर आपले तयार आहे. आता आपण ह्यांना डीप फ्राय करूया. आता आपण डीप फ्राय करूया. डीप फ्राय करताना तेल अगदी मीडियम गरम पाहिजे, खूप गरम करू नका. थोडा लाल रंग येईपर्यंत तुम्ही तळून घ्या. आता हे एकदम वरून क्रिस्पी आहे आणि आतून एकदम चीजी आहेत. हे बघा, आपण स्टफ केलं तर चीज येतं. तुम्हाला स्टफ करायला वेळ नसेल तर तुम्ही डायरेक्ट करू शकता. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही कलरफुल शिमला मिरची किंवा कॉर्न असं काही काही तुम्ही घालू शकता. कॉर्न थोडंसं बारीक करून घालू शकता, स्वीट कॉर्न. हे बघा किती चीजी आहे, म्हणजे एकदम चीज झालेलं आहे. हे बघा, तर आपण आज तुम्हाला चीज बॉल ही रेसिपी दाखवली आहे. तर छान क्रिस्पी आणि चीजी असते, एकदम आतमध्ये चीज मेल्ट झालेलं असतं. तर मुलांनाही आवडतं आणि आपल्यालाही आवडतं. आपण सध्या लग्नाच्या सीझनमध्ये जातो त्यावेळेला आपल्याला स्टार्टर म्हणून पण सर्व केलेलं असतं. त्यामुळे हल्ली ही सगळ्यांना गोष्ट माहिती आहे. पण मग मी माझ्या पद्धतीत करायचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनलला तुम्ही सपोर्ट करा अशी माझी विनंती आहे. नमस्कार.